मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये फळ उत्पादक शेतकऱ्यांचं कुशलचं 2022-23चं अनुदान थकीत होतं। त्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं मी स्वतः मुंबईला जाऊन 1 दिवसात मंत्रालयात निवेदन दिले। मुख्यमंत्री आदरणीय कृषी मंत्री आणि पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब आणि कलेक्टर साहेब तालुका तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन कळवलं होतं। आपण 8 दिवस वाट बघितली। त्याच्यानंतर ही कुशलचं अनुदान, पुन्हा MREGS मधलं अनुदान द्राक्षाचं आणि केळी, डाळिंब, इतर फळबागा, लिंबू असो, पेरू असो, इतर फळबागा असो, त्याचं चालू वर्षाचं फळ लागवडीचं अनुदान दिलेलं नाही। त्यात पाटफुल आहे, पाटफुलची बरीच शेतकरी वंचित आहेत। अंकुश क्षीरसागर आहेत, शंकर नामजे आहेत, इतर ट्रॅक्टर काय 10-12 ट्रॅक्टर लाभार्थी आहेत। याच्या अनुषंगानं ट्रॅक्टरचं अनुदान, ठिबकचं अनुदान आणि शेती अवजाराचं अनुदान विथ फळबागांचं अनुदान थकीत तातडीने मिळावं या मागणीसाठी माननीय कर्तव्यदक्ष तहसीलदार सचिन मुळीक साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं दिनांक आज सोमवार 10/8/2026 रोजी हलगीनाद आंदोलन केलं। त्या हलगीचा आवाज ऐकून निगडे साहेब स्वतः हायवे रोडवरून या आंदोलनाची दखल घेण्यासाठी आले आणि या बाबतीत खरोखरच शेतकऱ्यांना मी आनंदाची बातमी देतो की या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले साहेबांचं माझं फोनवरून बोलणं झालं। निगडे साहेब समोर होते, तालुका कृषी अधिकारी, त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता आपल्या कुशलचे जे पैसे आहेत MREGS मधले ते एक अजून नागपूर आयुक्तांना त्याचा अधिकार आहे, परंतु जे यांत्रिकीकरण आहे ट्रॅक्टर, शेती अवजारे, त्याचे पैसे 3 ते 4 दिवसात कृषी अधीक्षकांनी सांगितले 15 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। तालुक्यात जो त्यातला शेतकऱ्यांचा हक्काचे पैसे असतील अनुदान ते 3 ते 4 दिवसात वाटप होईल असं आदरणीय कर्तव्यदक्ष कृषी अधिकारी निगडे साहेबांनी त्यांचे कृषी साहेब तालुक्यातले आले होते, बरोबर आप्पा येवले असो, आदरणीय राजाभाऊ येवले असो, लांबतोरे साहेब असो, त्यांनी आता लेखी आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य केलेल्या आहेत। आणि राहिलेल्या पैशासाठी मी स्वतः मंत्रालयात जाऊन त्या फळ लागवडीचं अनुदान असो, कुशलचं असो, नागपूरच्या आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून ही भैया देशमुख म्हणजे आम्ही शोमधून आंदोलन करत नाही, बातम्या आल्यापुरतं आंदोलन करत नाही, तर त्याचा रिझल्ट घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही। ATM कार्ड कसं आहे, गेल्यानंतर पैसे घेतल्याशिवाय येत नाही, असं मोकळं माघार येत नाही ATM कार्ड, तशा पद्धतीनं काम करणारी ही जनहित शेतकरी संघटना आहे। आणि माझ्याही मोहोळ तालुक्यातले यूट्यूबचे संपादक असो, दैनिक पत्रकार बंधू असो, सातत्यानं अनेक विषयावरती लक्ष वेधतात। आरोग्य विभागाचा प्रश्न असो, शैक्षणिक असो, कृषी विभागाचा असो, बांधकाम विभागाचा असो, त्यामुळे माझ्या मोहोळ तालुक्यातल्या 70-80% लोकांना न्याय मिळतोय। त्यामुळे मी आदरणीय पत्रकार बंधू आणि यूट्यूबच्या संपादकांचंही मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। आणि आदरणीय सचिन मुळीक साहेबांनी सुद्धा याबाबतीत दखल घेऊन कृषी अधिकाऱ्यांना फोनवर दुपारी 2 वाजता बोलले। याचा योग आहे म्हणून सगळ्या गोष्टी चांगल्या घडून आल्या। आणि माझ्या आयुष्यातलं निगडे साहेबांमुळं आणि कृषी अधीक्षकांमुळं 3 ते 3.5 तासात संपलेलं हे पहिलं आंदोलन असेल। नाहीतर 4-4 महिने उजनीच्या पाण्यासाठी आंदोलन केलं, 18 दिवस उजनीचं 5 टीमची पाणी इंदापूर जाणारं वाचवण्यासाठी आंदोलन केलं, भीमा कारखान्यावर 1.5 महिना बसलो ऊसाच्या बिलासाठी। त्यातलं पहिलं आंदोलन आहे। लवकरात लवकर मला लेखी आश्वासन देऊन त्यांनी मागण्या मान्य केल्या आणि साहेबांनाही विनंती करतो की दिलेला लेखी शब्द पाळावा। तुम्ही अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, मला जाणीव आहे त्याची। शेतकऱ्यांसाठी करायचं आहे। माझा वैयक्तिक माझ्या शेतात केळ नाही, डाळिंब नाही, लिंबू नाही, पेरू नाही। मी शेतकऱ्यासाठी जपणारा कार्यकर्ता आहे। नाना मोरेंचं पण, उमेश माने, बिरू वाघमोडे, गणेश चौरे हे सगळे सतत सातत्यानं, पिंटू पवार, आम्ही सगळेजण मिळून काम करतोय, निस्वार्थी सेवा करतोय। धनवेल साहेब असो, आमचे तानाजी मोठे असो, अपंग माणूस आहे तो पुन्हा धडपड करतो, बालाजी कदम आहे, गोवर्धन महाराज आहेत, भाऊ पाटलांचं आम्हाला मार्गदर्शन असतं, आदरणीय नागा खांडेकर आहेत। तर खरोखरच मी अधिकाऱ्यांचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी हा चांगला निर्णय घेतला। राहिलेल्या फळबागेच्या कुशल अनुदान आणि लागवडीचं अनुदान ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करावं आणि यांत्रिकीकरणाचे पैसे बी लवकरात लवकर जमा करावेत। ठिबकचं काय 55 शेतकरी राहिलेत ते पण साहेब म्हणले लवकरात लवकर आम्ही तो प्रश्न मार्गी लागतो। त्यामुळं तुमचं मनापासून मी राज्य सरकारचं आणि संबंधित अधिकाऱ्याचं मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला भविष्यातल्या कामासाठी मी शेतकऱ्यांचं चांगलं काम व्हावं म्हणून शुभेच्छा देतो मनापासून।